राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी, केसरी रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 जानेवारी 2025 पासून अत्यंत मोठे आणि आनंदाचे 10 लाभ सुरू होत आहे। त्यामुळे तुम्ही जर गॅस ग्राहक असाल, रेशनधारक असाल किंवा तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर हा व्हिडिओ 100% शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुमच्यासाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे 10 लाभ आलेले आहेत। तर हे 10 लाभ कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। बघा, राज्यातील गॅस ग्राहक, रेशनधारक आणि ज्येष्ठ नागरिक या तिन्हीपैकी कोणी जरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा, राज्यामध्ये वाढती महागाई, बेरोजगारी अशा समस्यांमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणाऱ्या वस्तू खूप महागड्या झालेल्या आहेत। बघा, राज्यामध्ये माहितीचं सरकार आलं, केंद्रामध्ये सुद्धा माहितीचं सरकार आलेलं आहे। आता या सरकारने महागाई तर केली, परंतु राज्यामधील गॅस ग्राहक, रेशनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा विचार केलेला आहे। त्यासाठी 1 जानेवारी 2025 पासून अत्यंत मोठे आणि आनंदाचे लाभ देण्यात येणार आहे। तर बघा, वाढत्या महागाईमुळे आणि बेरोजगारीमुळे तुम्हाला भरपूर समस्या निर्माण होत होत्या। त्याच अनुषंगाने राज्यातील रेशनधारक, गॅस ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे निर्णय सुद्धा लागू होत आहेत। आता हे निर्णय 1 जानेवारी पासून लागू होणार आहेत, परंतु हे निर्णय प्राथमिक स्वरूपामध्ये कोणाला दिले जाणार आहेत ते सुद्धा आलेलं आहे। बघा, 1 जानेवारी 2025 पासून हे निर्णय लागू होतच आहे, परंतु त्याच्या अगोदर तुमच्याकडून या पात्रता घेतले जाणार आहेत। जर तुम्ही यासाठी पात्र असाल तरच तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून हे निर्णय लाभदायक ठरणार आहे। तर पात्रता काय आहे ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, आपण जास्त वेळ घेणार नाही, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रेशनधारकांसाठी सुद्धा आनंदी निर्णय आलेले आहेत, गॅस ग्राहकांना सुद्धा आनंदी निर्णय आलेले आहेत। सोबतच ज्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण असे निर्णय आलेले आहेत। बघा, पात्रता लक्षात घ्या। बघा, तुमचे उत्पन्न सरासरी 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये 1 जानेवारी 2025 पासून लाभ दिला जाणार आहे। बघा, उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपेक्षा कमीचा असणं गरजेचं आहे। सोबतच दुसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात, परंतु व्हिडिओ स्किप करू नका। बघा, व्हिडिओ स्किप केल्यामुळे काय होतं, एकतर तुम्हाला पूर्ण अपडेट लक्षात येत नाही आणि त्या अनुषंगाने काय होतं की तुम्हाला हा लाभ सुद्धा घेता येत नाही। तर बघा, दुसरी पात्रता काय आहे, तुम्ही किंवा तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरी किंवा सरकारी पेन्शन घेत नसावा तरच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। बघा, सरकारी नोकरी किंवा पेन्शन घेत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। बघा, ज्येष्ठ नागरिक असाल, जर तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजना सरकारकडून मिळत असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ दिला जाणार आहे, परंतु घरामध्ये सरकारी नोकरी, शिक्षक असेल किंवा नोकरी असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ घेता येणार नाही। कारण सरकार काय म्हणतं, ज्यांची आर्थिक स्थिती गरीब कुटुंबातील आहे, ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशाच नागरिकांसाठी हे लाभ येत असतात। बघा, तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तिसरी पात्रता सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा, तिसऱ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की जर तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत आपल्या रेशन कार्डची, आपल्या गॅस कनेक्शनची KYC केली तरच तुम्हाला या निर्णयांचा लाभ घेता येणार आहे। बघा, KYC करणं गरजेचं आहे। KYC केल्यामुळे काय होतं की तुम्ही या योजनांसाठी, या लाभांसाठी खरोखर पात्र आहात का हे सुद्धा शासनाला कळत असतं, त्याच्यामुळे या गोष्टी सुद्धा करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला लाभ घेता येणार नाही। सोबतच चौथी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, अजून एक पात्रता राहिलेली आहे, परंतु व्हिडिओ स्किप करू नका। बघा, चौथ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की घरामध्ये तुमच्या टॅक्सी, ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला हा लाभ घेता येणार आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही चारचाकी वाहन नसले पाहिजे तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। बघा, जर तुमच्याकडे एखादी 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला या योजनांचा काहीही लाभ घेता येणार नाही। त्या अनुषंगाने तुम्हाला ज्या मी 5 पात्रता सांगत आहे त्या 5 पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, त्या 5 पात्रता असतील तरच व्हिडिओ पूर्ण पहा, अन्यथा तुम्ही नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण तुमचा वेळ वाया जाऊ शकतो। बघा, 5 पात्रता लक्षात घ्या। त्याच्यामधली आता शेवटची पात्रता आपण बघणार आहोत। बघा, शेवटच्या पात्रतेमध्ये काय आलेलं आहे की तुमचं वय सरासरी 18 वर्ष पूर्ण असले पाहिजे तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ घेता येणार आहे, अन्यथा 18 वर्षांपेक्षा तुमचं वय कमी असेल तर तुम्हाला या 10 निर्णयांचा आणि योजनांचा सुद्धा
फायदा होणार नाही। बघा आता आपण पात्रता बघितलेल्या आहेत। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसला असाल तर तुम्ही हा व्हिडिओ 100% पाहणं गरजेचं आहे, कारण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लाभदायक असे निर्णय सुद्धा शासनाने घेतलेला आहे। बघा राज्यामध्ये वाढती महागाई आहे, याच्यामध्ये तेल, मीठ, साखर अशा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर या जीवनावश्यक वस्तूंचे सुद्धा भरपूर भाव वाढलेले आहेत। त्याच अनुषंगाने हे 10 निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। बघा राज्यातील रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्यासाठी 7 लाख कोटी इतका निधी आलेला आहे। बघा ज्येष्ठ नागरिक असतील, रेशनधारक असतील आणि गॅस ग्राहक असतील तर तुम्हाला 1 जानेवारी पासून अत्यंत मोठे आणि आनंदाचे निर्णय लागू होत आहेत। बघा प्रामुख्याने आता आपण बघूयात की रेशनधारकांसाठी, बघा पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ स्किप करू नका। बघा रेशनधारकांसाठी 1 जानेवारी 2025 पासून सर्वात मोठा बदल करून, बघा एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला वर्षानुवर्ष ज्या ज्या गोष्टी मिळत होत्या त्याच्यामध्ये बदल करून महत्त्वपूर्ण आणि आनंदी निर्णय सुद्धा रेशन कार्डवरती 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात येणार आहेत। आता हे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा रेशनधारकांसाठी सर्वात मोठा बदल म्हणजे त्यांना वर्षानुवर्ष मिळणारे तांदूळ शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बघा शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला जे वर्षानुवर्ष तांदूळ मिळत होते, बघा पिवळे किंवा केसरी रेशनधारक असेल, तुम्ही रेशन दुकानामध्ये ज्यावेळेस जायचा त्यावेळेस तुम्हाला तांदूळ दिले जात होते, परंतु हे 1 जानेवारी 2025 पासून तुम्हाला मिळणार नाही। आता याचं कारण काय आहे आणि याच्याऐवजी काय मिळणार आहे ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊयात। तर बघा या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे, तर या ठिकाणी पाहू शकता जे सांगण्यात आलेलं आहे तेच तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। बघा रेशनचे तांदूळ हे जास्त पौष्टिक नाहीत असे भरपूर नागरिकांनी शासनाकडे अहवाल दिलेले आहेत। त्या अनुषंगाने शासनाने थेट तांदूळच बंद केलेले आहेत। आता तांदळाऐवजी शासनाने ज्या पौष्टिक गोष्टी सुरू केलेल्या आहेत त्या सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा तांदळाऐवजी पौष्टिक गहू दिले जाणार आहे, सोबतच पौष्टिक हरभरा आहे, सोबतच विविध प्रकारच्या पौष्टिक डाळी दिले जाणार आहेत, विविध प्रकारचे मसाले दिले जाणार आहेत, मीठ दिले जाणार आहे, मैदा दिले जाणार आहे, सोबतच साखर आहे, सोयाबीन आहे। अशा प्रकारे पौष्टिक 9 गोष्टींचा समाविष्ट करून तुम्हाला 1 जानेवारी 2025 नंतर रेशन धान्य दिलं जाणार आहे। बघा रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंटद्वारे कळवायचं आहे। जर तुम्हाला तांदूळच चांगला वाटत होता तर तांदूळाची कमेंट सुद्धा करायची आहे, अन्यथा हे जे नवीन 9 लाभ आलेले आहेत ते चांगले वाटतात ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायचं आहे। सोबतच राज्यातील रेशनधारकांना धान्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेलाच आहे। सोबतच रेशन कार्डवरती 1 जानेवारी 2025 पासून पिवळे आणि केसरी रेशनधारकांना पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे। बघा तुम्हाला तांदूळ बंद केले, 9 गोष्टी सुरू केल्या, सोबतच 1 जानेवारी 2025 पासून रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरू करण्यात येणार आहे। परंतु व्हिडिओ पूर्ण पहा। बघा अर्धवट माहिती घेतल्यामुळे काय होतं की तुम्ही रेशन दुकानामध्ये जाता आणि त्यांना विचारता की 1 जानेवारी 2025 पासून रेशन कार्डवरती पैसे सुरू झालेले आहेत, परंतु ते सांगतात की तुम्ही KYC करा, या गोष्टी करा, परंतु हा व्हिडिओ पहा। बघा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील आणि कशा पद्धतीने लाभ घ्यायचा आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येऊन जाईल। बघा हे पैसे महाराष्ट्र राज्यामधील फक्त 14 जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहेत। कधीपासून? 1 जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे। आता हे 14 जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, परंतु व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आणि जर तुम्ही या 14 जिल्ह्यांमध्ये असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर पैसे सुरू होणार आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा सोबतच रेशनधारक महिलांना शिलाई मशीन आणि मोफत पिठाची गिरण या योजनांचा लाभ 1 जानेवारी 2025 पासून देण्यात येणार आहे। आता ज्या माता भगिनींना शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे तर त्यांना ही शिलाई मशीन योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून राबविली जात असते, म्हणजेच त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। त्या योजनेअंतर्गत तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा अर्ज सुद्धा करता येणार आहे। जर तुम्हाला मोफत पिठाची गिरण या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला आपली जी पंचायत समिती असते किंवा जिल्हा परिषद असते त्या ठिकाणी समाज कल्याणचं ऑफिस असतं, तुमच्या जिल्ह्यानुसार पिठाच्या गिरण्या सुद्धा देण्यात येणार आहे। ज्यावेळेस याचे अर्ज सुरू होतील त्यावेळेस तुमच्यापर्यंत आपला व्हिडिओ सुद्धा येणार आहे। परंतु आपल्या चॅनलवरती शिलाई मशीन आणि मोफत पिठाची गिरण या योजनांचे अर्ज कसे करायचे आहेत त्याचा व्हिडिओ सुद्धा आलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता। बघा राज्यातील गॅस ग्राहकांसाठी शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे निर्णय सुद्धा लागू केलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने HP कंपनी असेल, भारत गॅस कंपनी असेल किंवा तुमची इतर कंपनी असेल तरी पण तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून आनंदी निर्णय लागू केलेले आहेत। आता हे आनंदी निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी
झटपट बघून घेऊया। तर बघा, आपण सर्वात प्रथम रेशनधारकांसाठी कोणकोणते लाभ सुरू झालेले होते, परंतु रेशनधारकांसाठी जे पैसे सुरू होणार आहेत त्याचे जिल्हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। परंतु आता आपण गॅस ग्राहकांसाठी बघतोय की गॅस ग्राहकांना कोणकोणते लाभ सुरू होणार आहेत। बघा, तुमच्या गॅस कनेक्शनची जर KYC 31 डिसेंबरच्या अगोदर तुम्ही केलेली असेल तरच तुम्हाला हे लाभ फायदेशीर ठरणार आहे। बघा, तुम्ही भारत देशामध्ये राहत असू द्या किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असू द्या, जर तुम्ही गॅस ग्राहक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्या अगोदर तुम्हाला 31 डिसेंबरच्या अगोदर KYC सुद्धा करायची आहे। आपलं जे गॅस कनेक्शन असतं त्याची KYC करायची आहे। बघा, राज्यातील बहुतांश महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत, तर काही बहिणी अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सर्वांना माहिती आहे। ज्यांनी अर्ज केलेले असतील तर त्यांनी लगेच कमेंट करायचे आहे। बघा, ज्यांचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करायचे आहे। त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असा लाभ आलेला आहे। बघा, तुम्ही गॅस ग्राहक असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। बघा, जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असेल किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत आणि अशा पद्धतीने सलग 5 वर्ष मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ दिला जाणार आहे। एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेतर्फे पात्र ठरला असावात किंवा डायरेक्ट तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेतलेला असावा किंवा फॉर्म भरलेला असावा तरच तुम्हाला हे लाभ मिळणार आहे। सोबतच भारत सरकारकडून म्हणजेच मोदी साहेबांकडून सर्व गॅस ग्राहकांना 1 जानेवारी 2025 पासून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सुद्धा फ्री दिले जाणार आहेत। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे, परंतु संपूर्ण भारत देशामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे। आता याचं नाव प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 अशा पद्धतीने करण्यात आलेले आहे, कारण प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही खूप जुनी योजना आहे, त्यामुळे या योजनेचं नाव प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 असं सुद्धा करण्यात आलेलं आहे। आता आपण रेशनधारकांसाठी बघितलं, सोबतच गॅस ग्राहकांसाठी बघितलं, परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी बघायचं राहून गेलं। बघा, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे ज्यांचे वय 60 वर्ष पूर्ण असेल तर बघा, तुमचं वय वर्ष 60 वर्ष पूर्ण आहे तर तुमच्यासाठी 1 जानेवारी पासून सर्वात मोठे आणि आनंदाचे लाभ आलेले आहेत। आता हे लाभ काय काय आलेले आहेत, कशा पद्धतीने मिळवायचे आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। तर बघा, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 21 रुपये अनुदान 1 जानेवारी 2025 पासून दिले जाणार आहे। बघा, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज केलेला नसेल किंवा केलेला असेल तर तुम्हाला 21 रुपये दिले जाणार आहेत, परंतु ज्यांनी अर्ज केलेला नसेल तर त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा सांगतो। बघा, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज सुद्धा 1 जानेवारी 2025 नंतर सुरू होणार आहे। तो अर्ज करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला 21 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। परंतु तुम्हाला एक मुद्दा सांगायचा राहिलेला होता, खास करून कोणत्या नागरिकांसाठी, रेशन धारकांसाठी। बघा, रेशन कार्ड धारकांसाठी 14 जे जिल्हे आलेले आहेत ते सुद्धा लगेच सांगतो। बघा, प्रामुख्याने या 14 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवरती पैसे सुरू होणार आहेत। बघा, महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। भरपूर दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत होते की रेशन कार्डवरती खरोखर पैसे सुरू होणार की नाही असा सुद्धा प्रश्न भरपूर आपल्या सबस्क्रायबरने विचारलेला होता, त्याच्यामुळे आज आपण त्याची माहिती सुद्धा देत आहोत। बघा, 14 जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार होणार आहेत, परंतु तुमची KYC 31 डिसेंबरच्या अगोदर करणं गरजेचं आहे। बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की KYC का करायची आहे। बघा, शासनाच्या असे निदर्शनास आलेले आहे की भरपूर नागरिकांचे उत्पन्न जास्त आहे, कालांतराने त्यांच्याकडे गाडी आलेली आहे, सोबतच पैसा आलेला आहे, सोनं नाणं या गोष्टी आलेल्या आहेत, परंतु ते अजूनही रेशन कार्डवरती धान्य घेतात, इतर ठिकाणी विकून टाकतात, अशा सुद्धा गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत। त्यामुळे KYC केल्यानंतर जे खरोखर पात्र आहे त्यांना शासनाला लाभ देण्यास काही अडचण नाही। त्या अनुषंगाने रेशनधारकांना अजून जास्तीत जास्त लाभ देता येईल आणि जे नकली बनावट कागदपत्रे देऊन रेशन कार्ड बनवलेले आहेत त्यांना थेट बाद करता येणार आहे। तर बघा, रेशन कार्डवरती या प्रामुख्याने 14 जिल्ह्यांमध्ये हे पैसे मिळणार आहेत, परंतु अगोदर आपण 7 जिल्हे बघून घेऊयात। बघा, पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, याचंच नाव अगोदर औरंगाबाद होतं। आता दोन्ही का नावं सांगतो। बघा, भरपूर असे नागरिक असतात की त्यांच्या लक्षात येत नसतं किंवा काही अनुषंगाने या गोष्टी अपडेट झालेल्या काही नागरिकांना माहीत नसतील, परंतु छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, सोबतच जालना आहे, नांदेड आहे, बीड आहे, धाराशिव आहे, परभणी आहे, लातूर आहे, अशा 7 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवरती पैसे सुरू होणार आहे। सोबतच अजून जे शेवटचे 7 जिल्हे आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो, परंतु काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही। शेवटचे 7 जिल्हे बघा, अगदी झटपट सांगतो। हिंगोली आहे, अमरावती आहे, वाशिम आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, यवतमाळ आहे आणि वर्धा आहे, अशा प्रमुख 14 जिल्ह्यांमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
हे पैसे जमा केले जाणार आहे। जर तुम्ही या 14 जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असाल तरच तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहेत, परंतु तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड सुद्धा असणं गरजेचं आहे। त्यामुळे या अपडेट लक्षात घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला जर पैसे मिळवायचे असतील KYC करा, सोबतच आपल्या रेशन कार्डमध्ये ज्यांचे नाव जोडायचे आहे त्यांचे नाव जोडा, कमी करायचे आहे त्यांचे नाव सुद्धा कमी करून टाका। त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।